होमस्कूलिंग इज बेटर दॅन रेग्युलर स्कूलिंग. हे स्टेटमेंट जर कोणी करत असेल तर आय विल डिसअग्री टू इट. की होमस्कूलिंग केलं म्हणजे नक्की तुम्ही काय केलं? ह्यांना माहीत नाहीये मला काय येतंय. हो. आणि त्यांनी ते रिपोर्ट कार्ड फाडून टाकलं सौमित्र. ते जर नसतं तर कदाचित मी पास झालो असतो ना. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे भीती माझ्या मनात बसली, आयुष्यात मी बाहेरच पडलो त्या सायन्स मध्ये. अगदीच. अशा केसमध्ये जर तुम्हाला होमस्कूलिंग करायचं असेल तर तुमच्यामध्ये काय बदल करावे लागतात? आणि बोर्डम हा ना सर्वात उत्तम गोष्ट आहे जी एखाद्या व्यक्तीला होऊ शकते असं मला वाटतं. मुलाला मारणे हा फॅक्टर कधी आला पाहिजे? मुलांमध्ये याला वेगळं टाकलं जाईल का, किंवा इतर पालकांकडून काही म्हटलं जाईल का? इनफॅक्ट त्याला नाही, तुम्हाला वेगळं टाकलं जाईल. आई वडील दोघे काम करतात, मूल शाळेत जाते, पण मला ती शाळा मान्य नाही, मग मी तर काय करायचं? मग ते आपलं मूल आहे म्हणून आपल्याला त्याचं सगळं माहिती असं नसतं. बरं, हे भयंकर महत्वाचं आहे. मला हे कळलेलं आहे की प्रत्येक मुलाला जर शिकण्याचं स्वातंत्र्य मिळालं तर द चाइल्ड चूजेस टू लर्न. नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्रमणीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत मानसी महाजन. मी तुमचं खूप स्वागत करतो, तुझं खूप स्वागत करतो. तू इथं आलीस मित्रमणीमध्ये, याबद्दल मी तुझं खरंच एक छोटीशी भेटवस्तू देऊन आम्ही नेहमी सगळ्यांचं स्वागत करतो ते करतो. पुणे कॉटन कंपनीतर्फे ही एक छोटीशी भेट. थँक्यू व्हेरी मच. आणि अश्मन पेबल आर्ट तर्फे हा एक हँड पेंटेड दिवा. थँक्यू. तेवढीच आमची आठवण राहील. नक्कीच. मानसी महाजन यांची केस फार इंटरेस्टिंग आहे. मानसीला मी बोलवलं अशासाठी की ती मुळात शिक्षणानं कॉम्प्युटर इंजिनियर आणि 8-10 वर्ष काम केल्यानंतर अचानक काहीतरी घडलं आणि मानसीचा फोकस शिफ्ट झाला आणि आता ती भाषा शिक्षण अभ्यासक म्हणून काम करते आहे. 8-10 वर्ष भाषा शिक्षण अभ्यासक म्हणून काम करते. ती अनेक शिक्षण संस्थांशी निगडीत आहे, मुलांशी बोलते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही वर्षांपासून तिनं तिच्या मुलासाठी होम स्कूलिंगचा पर्याय निवडला आहे. आता असा निर्णय घेणं, हा निर्णय का तिनं घेतला, होमस्कूलिंग कशासाठी, होमस्कूलिंगचे फायदे काय आहेत किंवा त्याचे काय तोटे आहेत का, अशा सगळ्या अनुषंगानं बोलण्यासाठी आज मी तिला इथं बोलवलंय. तिच्या अनुभवातून अनेक गोष्टी समोर येतील आणि अर्थातच आपण सगळेच जण हा विचार करत असतो की खरंच शिक्षणासाठी शाळा कॉलेज महत्त्वाचं आहे का, की घरी बसून काही करता येईल, डिस्टन्स एज्युकेशनचा पर्याय सांभाळता येईल का, घेता येईल का. अशा वेळेला तिचं म्हणणं आपण जाणून घेतलं पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत ते मी आता तिला विचारणार आहे. तुझं स्वागत खूप करतो. थँक्यू व्हेरी मच. तर पहिलाच प्रश्न अगदी हा मला पडतो की मुळात कॉम्प्युटर इंजिनियर असल्यामुळं तुला चांगल्या पगाराची नोकरी असेल, चांगला जॉब, सगळं उत्तम चालू असताना एकदम कट टू ते सोडून आपण शिक्षणामध्ये मुलासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी काम करावं, असं का वाटलं तुला? असं काही म्हणजे विजा चमकल्या, गडगडलं आणि काहीतरी एपिफनी झालं असं काही झालं नाही फ्रँकली. खूप मला वाटतं ते कुठेतरी आतमध्ये होतंच. कारण आता कोल्हापूरचा तू पण आहेस, मी पण कोल्हापूरची आहे. कोल्हापूरमध्ये सृजनानंद विद्यालय जे आहे त्याच्याबरोबर माझी आई अनेक वर्ष जोडलेली आहे. त्यामुळे वेगळा शैक्षणिक विचार हा लहानपणापासून म्हणजे त्या विचारातच मी वाढलेली आहे. त्यामुळे मुलांचं शिक्षण, मुलांचं वाढणं, मुलांची एक पेडॅगॉजी, मुलांबरोबर काम करतानाची, हे विचार कायम पहिल्यापासून आमच्या घरात होतेच. आणि अगदी लहान असताना जर आपण भेटलो असतो आणि तुम्हाला विचारलं असतं की तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय, तर मी मला शिक्षक व्हायचंय सांगितलं असतं. पण ते मोठं होता होता फॉर्च्युनेटली आय डोंट नो, मला मार्क चांगले मिळाले. त्यामुळे 10वी-12वी मध्ये ते बोर्डात येणं, मार्क मिळणं, मग इंजिनिअरिंग शिवाय पर्याय. हो, 10वी-12वीला मी बोर्डात आले होते. नाही, त्याच्यात काही नसतं हे नंतर कळलं. तेव्हा भारी वाटलं होतं, पण त्यात खरं काही तथ्य नाही, नंतर कळलं. पण त्यामुळे ती थोडीशी झापडं लावल्यासारखी झाली होती आणि इंजिनिअरिंगच करायचं असतं मार्क मिळाल्यावर, असा विचार होता थोडासा. त्या मार्गाने गेले 10-1 वर्ष. मी अमेरिकेत MS पण केलं त्याच्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटमध्ये नोकरी केली अमेरिकेत. पण हे सगळं चालू असताना कुठेतरी तो एक मुलांबरोबर आपल्याला काहीतरी करायचंय हा धागा कायम होता. त्यामुळे अमेरिकेत असताना सुद्धा मी तिथे व्हॉलंटिअरिंग केलं काही संस्थांबरोबर. एक रीडिंग असिस्ट म्हणून संस्था होती, तर जी मुलं वाचनात मागे पडलेली आहेत, म्हणजे आता आपल्याला इथे बसून असं वाटतं की अमेरिकेतली मुलं म्हणजे सगळेजण इंग्रजी बोलतच असतील, पण तसं नाहीये.
म्हणजे तिथे काही हिस्पॅनिक मुलं आहेत, आफ्रिकन अमेरिकन मुलं आहेत, चायनीज मुलं आहेत, वेगळ्या वेगळ्या कल्चर्स देशांमधून आलेली मुलं आहेत ज्यांची घरची भाषा वेगळी आहे, इंग्रजी नाही आहे. आणि ही मुलं त्यांच्या वर्गातल्या मुलांपेक्षा वाचनामध्ये, शिक्षणामध्ये मागे पडतात, कारण त्यांना इंग्रजी येत नाही. तर या मुलांना इंग्रजी शिकवण्याचं काम एक संस्था तिथे करते, NGO आहे तिथली. तर त्यांच्याबरोबर मी जवळजवळ 2 वर्ष तिथे व्हॉलंटिअरिंग केलं, माझा जॉब वगैरे चालू असताना. आणि व्हॉलंटिअरिंग म्हणजे काय करत होतीस तू तिकडे? मी ऍक्च्युली तिथे काउंटी स्कूल्स म्हणून असतात, काउंटी पब्लिक स्कूल्स, काउंटी म्हणजे तालुक्यासारखी जागा. तर तिथल्या शासनाच्या ज्या शाळा असतात तिथे अशी जी मागे पडतायत मुलं, या गटासाठी ही संस्था काही विशेष कार्यक्रम राबवत होती. तर मी ऍक्च्युली आठवड्यातनं 3-4 वेळा त्या मुलांबरोबर जाणं, त्यांचे वर्ग घेणं, त्याच्या काही विशिष्ट पद्धती शिकून घेतल्या. तर हे मी 2 वर्ष तिथे केलं अमेरिकेत असताना. आणि मला वाटतं ती जी मुळं मी म्हटलं ना लहानपणापासून जी तयार झाली होती, त्याला खत पाणी मिळत गेलं कायम. आणि मग मला तिथे असताना मी आई झाले आणि माझं मूल 2 वर्षाचं असताना आम्ही परत भारतात यायचा निर्णय घेतला. मग इथे आल्यावर सुद्धा माझं सॉफ्टवेअरचं काम चालू होतं. माझी स्वतःची कंपनी होती सॉफ्टवेअरची, एक 7-8 माणसं माझ्याकडे होती, छोटीशी कंपनी होती. पण तेही चालू असताना कायम एक कुठेतरी नॅगिंग थॉट जो म्हणतो ना आपण, की आपल्याला हे आयुष्यभर करायचंय का, मुलांबरोबर आपण काम केलं तर आपण जास्ती आनंदात असतो, आपल्याला जास्ती बरं वाटतं. तर त्या ह्याच्यातून बारीक सारीक गोष्टी सोसायटीच्या मुलांबरोबर, मग कुठे लायब्ररीत जाऊन काही मुलांना गोष्टी सांगा, असं मी करत होते. आणि मग शेवटी वाटलं की करना है तो अभी करना है, बाद में कब करेंगे. म्हणून मग 2015च्या दरम्यान मी निर्णय घेतला की आपण ते सॉफ्टवेअरचं सगळं गुंडाळूया, गाशा ठेवून देऊया आणि जे करावंसं वाटतंय ते करून बघूया. सो तेव्हापासून मग मी पूर्णपणे फुल टाईम मुलांबरोबरच वेगवेगळ्या पद्धतीने काम करते. मग तेव्हा जो गाशा गुंडाळला त्यानंतर कशा पद्धतीचं काम सुरू झालं? त्याच्यानंतर आता झालं असं की पुण्यामध्ये पालकनीती परिवार म्हणून एक संस्था आहे, त्यांचा खेळघर म्हणून एक प्रकल्प डहाणूकरच्या वस्तीमध्ये मुलांबरोबर काम करतो. तर माझी आई तिथे पूर्वी काम करायची. तर आता तू म्हणलास तसंच झालं की आता गाशा तर गुंडाळलाय, काम तर करायचं काय. तर मग पहिला विचार माझ्या डोक्यात आला खेळघरचा, की मला गोष्टी सांगायला फार आवडतं, म्हणजे लहान मुलांना बरोबर घेऊन गोष्टी सांगायच्या, पुस्तकं वाचून दाखवायची, हे मला फार आवडतं. मग मी खेळघरात गेले आणि मी म्हटलं मी आठवड्यातून 2दा येते आणि त्यांचे वस्तीमध्ये वर्ग चालतात वस्तीतल्या मुलांसाठी. म्हटलं मी मुलांना वेगळी वेगळी पुस्तकं वाचून दाखवते. ही आता खेळघरमध्ये जी मुलं आहेत ती 5 वर्षापासून ते 10वी पर्यंतची अशी रेंज आहे. जवळजवळ 200 मुलं आमच्याकडे येतात खेळघरामध्ये. तर वेगळ्या वेगळ्या वर्गांना जाऊन मी गोष्टी सांगायला सुरुवात केली, इतकी सोपी सुरुवात केली. आणि मग त्याच्यामधून वन थिंग लेड टू अनदर असं म्हणतात तसं मग भाषेचा अभ्यास चालू झाला, मुलांच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास सुरू झाला. मुलांच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास येतो. पण तुझ्या 5 वर्षाच्या मुलाला गोष्ट सांगते ते मी समजू शकतो की कधी छोटी गोष्ट सांगतो, पण 5 ते 7-8 वर्ष वयाची मुलं. 10वीतल्या मुलांना, 8वीतल्या मुलांना काय गोष्ट सांगत होतीस तू? 10वीतल्या मुलांना वगैरे गोष्टी सांगताना तर फार मजा येते सौमित्र, कारण तिथे गोष्ट आपण का सांगतोय ना ह्याचं बीज फार महत्वाचं असतं. जसं की आता एक उदाहरण मी सांगते. एक मस्क्याचं महाभारत नावाची गोष्ट आहे. मस्का आपला बनमस्का पाववाला मस्का. तर मस्क्याचं महाभारत नावाची एक खूप सुंदर गोष्ट आहे. त्याचं ओरिजिनल पुस्तक आहे बटर बॅटल बुक मला वाटतं. आणि 2 राज्य असतात, फिक्शनल गोष्ट आहे. एका राज्यामध्ये लोक पावाला वरून मस्का लावून खात असतात, शेजारच्या राज्यामध्ये पावाला खालून मस्का लावून खात असतात. आणि त्यांना एकमेकांच्या मस्का लावण्याच्या पद्धतींबद्दल फार आक्षेप असतो. त्याच्यावरून त्यांचं युद्ध होतं. आणि मग तू बंदूक काढलीस, मी अजून मोठी बंदूक काढणार, मी मोठी बंदूक काढली, तू बझुका काढणार, असं ते एस्कलेट होत जातं. आणि त्याच्यातून दोन्ही जी काही राज्य असतात ती त्यांचा अंत होतो, अशी ती गोष्ट आहे. तर ही गोष्ट मी 9वी-10वीच्या वर्गाला सांगितली. आणि त्याच्यामधून जी चर्चा होते किंवा त्याच्यामधून जे मुद्दे निघतात, मुलं त्यांच्या आयुष्याशी जोडून घेतात गोष्टी. आणि ह्यातून जे शिक्षण होतं ते मला वाटतं खरं शिक्षण होतं. ही गोष्ट सांगितल्यानंतर असं एखादं सांग की कुठल्या मुलांना कसं जोडलं ते आपल्या आयुष्याशी? आता ज्या वस्तीमध्ये आम्ही काम करतो तिथे वेगळे वेगळे समुदाय आहेत. या समुदायांमध्ये एकमेकांची कुरबुरी असतात. सो तो एक धागा मुलांना लगेच दिसला की
दुसरा एक धागा जो ऑब्व्हियस आहे की भारत पाकिस्तान, हा एक धागा अगदीच मुलांना दिसला त्याच्यामध्ये. आणि मस्क्यावरून अगदी इथपर्यंत गोष्टी जाऊ शकतात. ह्याच्यातला म्हणजे एक काय म्हणता येईल, फिक्शनल आहे हे सगळं, पण छोट्या गोष्टी कुठल्या आहेत ह्याच्यातल्या, कुठल्या गोष्टी सोडून द्यायला हव्यात ह्याच्याबद्दल, किती ताणायच्या गोष्टी. मैत्रीबद्दल सुद्धा चर्चा झाली ह्याच्यामधून, की मित्रांमध्ये आमची भांडणं होतात बारीक सारीक गोष्टींवरून, ती खरंच गरजेची असतात का. आणि ह्याच्यामधून आता त्याच्याबद्दल काहीतरी एक नाटक बसवणं असेल, त्याच्याबद्दल एक संवाद घडवणं असेल, अशा पद्धतीचं मुलांबरोबर, मोठ्या मुलांबरोबर आपल्याला काम करता येतं. बरं, मग तू आता शिक्षण पद्धतीकडे नंतर आली, हो, त्याबद्दल काय होतं मग पुढे शिक्षण पद्धतीचा काय पुढे विचार केला गेला किंवा तू कशा पद्धतीने त्यात काम करतेस? बेसिकली आता थोडंसं ह्याच्याशी म्हणजे शिक्षण पद्धतीकडे आपण चाललोय तर माझ्या होमस्कूलिंगच्या निर्णयाशी ते अगदीच जोडलेलं आहे. तर झालं असं की माझा मुलगा टिपिकल ट्रॅडिशनल शाळेमध्ये जात होता, बालवाडी त्यांनी केली ट्रॅडिशनल शाळेमध्ये, आणि ती चालू असताना आम्हाला असं अस्वस्थपणा येत होता, म्हणजे मला आणि त्याच्या बाबाला दोघांनाही, की काहीतरी म्हणजे चुकतंय, काहीतरी गणतंय असं आम्हाला फार वाटत होतं. बारीक बारीक गोष्टी होत होत्या. फार महत्वाचं आहे बरं काय. एक लहान मुलगा ट्रेडिशनल बालवाडीत जात असताना आई वडिलांना वाटतं की काहीतरी चुकतंय. आपल्यापैकी अनेकांना वाटतही असेल, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही बऱ्याचदा. पण यांनी लक्ष दिलं, मग काय झालं आपण ऐकूया. आता काहीतरी चुकतंय म्हणजे काय चुकतंय बेसिकली असं आम्हाला जाणवलं, की छोट्या छोट्या घटनांमधून आम्हाला असं दिसायला लागलं की या मुलाचा स्वभाव जो आहे तो बदलतोय, अँड नॉट इन अ गुड सेन्स. उदाहरणार्थ, अथॉरिटी जे सांगेल ते बिनबोभाट करायचंच असतं, त्याला प्रश्न विचारायचे नसतात. हा एक ॲटिट्यूड त्याच्या स्वभावात येताना आम्हाला जाणवला. दुसरं एक असं जाणवलं की असं केलं की मार्क मिळतात ना, मग आपल्याला वेगळं जर करायचं असेल तरी ते सोडून द्यायचं आणि असंच करायचं. आणि हे अगदी बारीक बारीक गोष्टींमधून आम्हाला दिसायला लागलं होतं. एक तुला किस्सा सांगते गंमतशीर. सिनियर KGला होता माझा मुलगा तेव्हा, आणि अशी 6 महिन्याची परीक्षा का काहीतरी त्याचं रिपोर्ट कार्ड मिळतं. ते रिपोर्ट कार्ड घेऊन तो घरी आला होता. आता उत्तम रिपोर्ट कार्ड होतं, म्हणजे एक सामान्य पालक म्हणून मी तर खुशच होते ते बघून, सगळ्यामध्ये छान 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 वगैरे होतं. तर हा मला खूप असा उदास आणि अस्वस्थ झालेला दिसला. बसला होता सोफ्यावर. म्हणलं काय रे, काय झालं? तर म्हणला, हे बघ यांनी काय लिहिलंय. म्हणलं काय लिहिलंय? 3 शब्दांची वाक्य वाचता येतात असं त्यांनी लिहिलंय इथे. ते रिपोर्टमध्ये असतं ना की काय येतंय मुलाला. म्हणलं मग बरोबर तर आहे ना, येतात तुला, काय चुकलं? आई, मला अख्खी गोष्टीची पुस्तकं वाचता येतात, ह्यांना माहीत नाहीये मला काय येतंय. आणि त्यांनी ते रिपोर्ट कार्ड फाडून टाकलं सौमित्र. तो म्हटला ह्यांना माहितीच नाहीये मला काय आवडतं आणि मला काय येतं. सिनियर KGमध्ये तेव्हा तो होता, म्हणजे किती 5 वर्षाचा मुलगा. 5 वर्षाच्या मुलाला हे जाणवतंय की माझ्या क्षमता किंवा मला माझी आवड हे शाळेमध्ये कनेक्ट होत नाहीये. म्हणजे शाळेमध्ये कसा 1 फॉर ऑल असा एक अप्रोच असतो ना, एकच पद्धत आहे, एकच सिलेबस आहे, एकच जे काही आहे ते सर्व मुलांना समान आहे, द्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी त्याची कुचंबणा होतीये, हे मला खूप प्रकर्षाने जाणवलं. तो खुश नसायचा शाळेत जायला, जायचा नाही असं नाही, त्याला जमायचं सगळं, तोही प्रश्न नव्हता. पण हे सगळं मगाशी जे मी मुद्दे म्हटले की स्वभावात घडणारा फरक, की मार्क मिळतायत ना मग असं करूया, मला वाटतंय ते सोडून देऊ, टीचर म्हणतायत ना असं करूया, मला वाटतंय ते सोडून देऊ, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा समोर यायला लागल्या आमच्या, आता आम्ही पण जास्ती सेन्सिटिव्ह कदाचित होतो या गोष्टींसाठी, म्हणून आम्हाला असं वाटलं असेल. पण आम्हाला असं वाटलं की हे नाहीये बरोबर, आणि वेगळा विचार करून बघायला हवाय, हे आम्हाला खूप प्रकर्षाने त्यावेळेला जाणवलं. आणि वेगळा विचार जर करायचा असेल शिक्षणाचा, वेगळ्या शिक्षण पद्धती शोधायच्या असतील तर दॅट इज द राईट एज. पुढे मूल 7वी 8वी 9वीत गेल्यानंतर त्याला पारंपरिक शिक्षण पद्धतीतून बाहेर काढणं हे फार अवघड आहे ते, आणि इट इज नॉट फेअर ऑल्सो ऑन द चाइल्ड. त्यामुळे आपल्याला जर काही करून बघायचं आहे, वेगळ्या वाटा बघायच्यात कुठे जातात, तर दिस इज द राईट एज. काय होईल फार तर फार फेल जाऊ आपण, वर्ष वाया जाईल, 2 वर्ष वाया जातील, काय बिघडलं? अरे काहीच नाही बिघडत. आणि हा कॉन्फिडन्स आम्हाला होता की शाळेमध्ये जे काही करिक्युलर गोष्टी आहेत त्या घरी करून घेण्यासाठी आम्हाला अगदीच कॉन्फिडन्स होता. तू मला एक सांग, याकडे मी परत येणारच आहे.
पण 1-2 वर्ष गेली तर काय बिघडत नाही, हा कॉन्फिडन्स तुम्हाला कुठून आला? अरे खरं तर विचार केला ना, म्हणजे छान प्रश्न विचारलास तू. फार असा मी पण कधी विचार केला नव्हता की हा कॉन्फिडन्स आपल्याला कुठून आला. आता माझं अकॅडमिक करिअर हे बऱ्यापैकी चांगलं ब्रिलियंट अशा पद्धतीने गेलं. माझ्या नवऱ्याचं बघायला गेलास तर त्याचं कॉलेज लाईफ म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे अतिशय उत्तम झालं, पण ही वॉज अ व्हेरी अनहॅपी चाइल्ड इन स्कूल. त्याचं शालेय शिक्षण काही फारसं चांगलं झालं नाही, आणि म्हणजे ह्याच्यापेक्षा खूप चांगलं होऊ शकतं असं वाटलं. बरं, आमच्या कुटुंबात किंवा आमच्या ओळखीच्या लोकांमध्ये सुद्धा अशा व्यक्ती आहेत की ज्यांच्या काही क्षमता ह्या नॉर्मल शालेय बाउंड्रीजमध्ये न बसणाऱ्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ काही व्यक्ती आहेत की ज्यांच्या क्षमता, उदाहरणार्थ कोणी चित्रकार आहे, तर माझा धीरच खूप उत्तम चित्रकार आहे, तो चित्रकार म्हणूनच सध्या काम करतो, पण त्याला शालेय बाउंड्रीजमध्ये काम करण्याचा खूप त्रास झाला. आणि ही इज अ व्हेरी सक्सेसफुल आर्टिस्ट राईट नाव. शाळेमध्ये त्याला त्रास झाला असला, वर्ष गेली असली तरी त्याचं काही बिघडलेलं नाहीये पुढे. ही इज व्हेरी सक्सेसफुल डुईंग व्हॉट ही इज डुईंग. आता माझं स्वतःचं उदाहरण घे. मी कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट हे सगळं केलं. त्याच्यानंतर आता 2015 पासून जर तू म्हटलास तर असंही म्हणता येईल की मी 9 वर्ष वाया घालवली. मे बी इट वॉज अ न्यू स्टार्ट. सो मी आधीचं शिक्षण कदाचित वाया घालवलं असंही कुणाला वाटू शकेल. पण काय फरक पडलाय? काहीच नाही फरक पडलाय. इट हॅज हेल्प मी डू वॉट एव्हर आय एम डुईंग. आय एम मच मोर हॅपियर दॅन आय कुड हॅव बीन अदरवाईज. त्यामुळे 1-2 वर्ष वाया गेली. मुलांनी 16व्या वर्षाच्या ऐवजी 18व्या वर्षी 10वी दिली तर काय असा मोठा जर आपण बर्ड्स आय व्ह्यू बघितला तर काय फरक पडणार आहे? म्हणजे आता तुला जर मी विचारलं की सौमित्र तू 16व्या वर्षाच्या ऐवजी 18व्या वर्षी 10वी झाला असता काय फरक पड, मग तर आपल्याकडे उदाहरण आहे डायरेक्ट. ओके, सो वी वर ओके विथ इट. तुम्ही असा विचार केला की 1-2 वर्ष काय बिघडत जातील वाया, आपण भरून काढू शकतो, हा कॉन्फिडन्स आम्हाला होता. त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं, वर्षभर जवळजवळ आम्ही या विचारामध्ये घालवला की तो स्कूलला जात होता. पहिलीत तो सिनियर KG ला असल्यापासून आमचा विचार चालू झाला होता की आपल्याला बदलायचं आहे तर काय करायला पाहिजे. वर्षभर वी टूक आवर टाइम, म्हणजे आम्ही हेस्टिली अजिबात निर्णय घेतला नाही हा. आम्ही अनेक लोकांशी बोललो ज्यांनी असे वेगळे विचार केलेले आहेत, काही फसलेले आहेत, काही सक्सेसफुल झालेले आहेत. मी स्वतः अशा एका संस्थेमध्ये काम केलं 6 महिने जाऊन, जिथे शिक्षणाचा वेगळा विचार होतो. मुद्दाम बघायला की हे ह्याच्यामध्ये खरंच किती पाण्यात होत आपण, किंवा ह्याच्यात किती तथ्य आहे, और आर वी जस्ट बिंग टू रोमॅन्टिक अबाउट इट. तसं पण उपयोग नाही ना. सो वी हॅव टू बी व्हेरी प्रॅक्टिकल, इट हॅज टू बी इम्प्लिमेंटेबल. अशा दृष्टीने मी स्वतः 6 महिने अशा संस्थेमध्ये जाऊन काम केलं मुलांबरोबर, की ह्या मुलांची जी जडणघडण आहे, त्यांच्या क्षमतांचा, कौशल्यांचा विकास आहे, हा खरंच होतोय का. तर हे सगळं केल्यानंतर आम्हाला कॉन्फिडन्स आला की बाबा हे दिस कॅन वर्क फॉर अस. आणि मग पहिलीमध्ये तो असताना जेव्हा कंटिन्युटी फॉर्म भरायची वेळ येते की पुढच्या वर्षी मुली येणार आहे शाळेत, तर तो आम्ही नाही भरला कंटिन्युटी फॉर्म. दिस वॉज जानेवारी 2020. मार्चपासून बंद होणार शाळा असं आमचं हे होतं. आणि मग काय कोविड सुरू झाला त्याच्यानंतर, आणि त्याच्यानंतर शिक्षणाची जी काय अवस्था झाली ना, सो वी वेर व्हेरी हॅपी की आपण त्या वेळेला तो निर्णय घेतला आणि आपण त्या 6x6च्या एवढ्याशा शाळेतून आपल्याला मुक्ती मिळाली. कारण त्या काळात जे काही शिक्षण आणि शाळा ह्याच्यामध्ये होत होतं ते अवघडच होतं. म्हणजे 4 भिंतीच्या आतली शाळा आम्हाला मान्य नव्हती, ती एवढ्याशा चौकटीतली तर फारच अवघड होतं आम्हाला ती रुचणं. सो जानेवारी 2020 पासून मग तो घरी होता. आमचं होमस्कूलिंगचं प्रवास, मजा गंमत सुरू झाली त्याच्यापासून. आणि नंतर 2.5-3 वर्ष तो घरी होता, कुठल्याही संस्थेबरोबर तो जोडलेला नव्हता शिक्षणासाठी. आणि मग नंतर 2022 मध्ये साधारण आम्हाला असं दिसायला लागलं की आता अजून काहीतरी एक फॅक्टर इंट्रोड्यूस व्हायला हवाय. त्या फेज मधली त्याची जी गरज होती, जे होऊ शकत होतं ते झाल्यासारखं वाटलं. आणि मग आम्ही त्याला एका ऑल्टरनेटिव्ह को लर्निंग स्पेसमध्ये आता त्याला भरती केलेलं आहे. तर तिथे त्याच्यासारखाच आमच्यासारखाच शिक्षणाचा थोडा वेगळा विचार करणारी एक 40-50 फॅमिलीज आहेत, आणि त्यांची मुलं एकत्र येऊन तिथे वेगवेगळ्या पद्धतीने शिकतात. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न की होम स्कूलिंग केलं म्हणजे नक्की तुम्ही काय केलं? मुलगा जेव्हा शाळेत होता, शाळेतनं तुम्ही त्याला घरी आणलं, तेव्हा पुढेचे 2-3 वर्ष तो
नवीन फॅक्टर जोपर्यंत तुम्ही त्याला हे इंट्रोड्यूस करत नव्हता तोपर्यंत काय करत होता तुम्ही नक्की होमस्कूलिंग म्हणजे? आणि दुसरा प्रश्न, हे त्यानं कसं घेतलं? हा, ते मग अशी सांगायचं राहिलं ऍक्च्युली. आम्ही जेव्हा निर्णय घेतला की आपल्याला शाळा कंटिन्यू नाही करायची तर हा फक्त आईबाबांचा निर्णय नव्हता. आम्ही त्याच्याशी ह्याच्याबद्दल बोलत होतो. आम्ही त्याला बोलत होतो म्हणजे कसं की आता त्याचं वय होतं 6 वर्ष, जेमतेम 6 वर्ष. पण त्याला आम्ही असं सांगितलं की हे बघ, अशाही पद्धतीने काही मुलं शिकतात, तर तुला काय करावं असं वाटतंय? हे आपण ट्राय करून बघितलं तर तुला आवडणार आहे का? याचा अर्थ असा होईल की तुला कदाचित रोज बसनी शाळेत नाही जायला मिळणार, तुला आत्ताचे जे मित्र आहेत ते रोज नाही भेटणार, शनिवार रविवार आपण त्यांना भेटू, तुला घरात जास्ती वेळ मिळेल, असे म्हणजे प्रॅक्टिकल त्याच्या लेवलला येऊन जे फरक घडणार आहेत त्याच्या आयुष्यात हे आम्ही त्याच्यासमोर मांडले. आणि तो म्हणला आई मला चालेल, आपण असं करूयात. म्हणलं ठीक आहे. सो त्याच्या अपरोक्ष किंवा त्याचं मत विचारात न घेता आम्ही हा निर्णय अजिबात घेतला नाही. तसंच नंतर आता ज्या कोलर्निंग स्पेसमध्ये त्याला पाठवायचा आम्ही विचार केला, तो सुद्धा त्याच्या मतानुसारच आम्ही हे निर्णय घेतलेले आहेत. तुझ्या प्रश्नाकडे येते, होमस्कूलिंग म्हणजे नक्की काय? हा होमस्कूलिंग शब्द आहे ना सौमित्र, तो खरं तर असा खूप म्हणजे काय डायसी आहे असं वाटतं मला बरं का. तर होम आणि स्कूलिंग म्हणजे घरात शाळा असं लिटरली अर्थ घेतला जातो नॅचरली. इट इज व्हेरी नॅचरल. तसं मला ते वाटत नाही. होमस्कूलिंग म्हणजे मुलगा घरीच असणार आणि घरीच अभ्यास घ्यायचा. हा, घरीच अभ्यास घ्यायचा. म्हणजे माझ्या ओळखीत असेही लोक आहेत की जे होमस्कूलिंग करतो म्हणतात पण घरी त्या मुलाला सकाळी 9 पासून संध्याकाळी 5 पर्यंत शिकवण्या लावलेल्या असतात. अरे मग शाळेत पाठवा ना, मग 10 मुलांच्यात तरी शिकेल तो. किंवा असेही काही मला कुटुंब माहिती आहेत की ज्यांनी होमस्कूलिंगचा अर्थ असा घेतलाय की शाळेला नाही जायचं, मग काय वाटेल ते करायचं घरी. त्याला काय पाहिजे ते करू. हा, म्हणजे पेंड्युलमची दोन्ही टोकं आहेत ह्याच्यामध्ये. होमस्कूलिंग तो स्पेक्ट्रमच आपल्याला म्हणता येईल आहे असा. आमच्यासाठी होमस्कूलिंगचा अर्थ हा होता की स्व अध्ययन करता येणं, स्वतः शिकावंसं वाटणं, जे शिकावंसं वाटतंय ते शिकण्यासाठी हवा तेवढा वेळ देता येणं. शाळेमध्ये कसं होतं बघ, 7-8 विषय असतात मुलांना शिकायला, अर्धा तासाचा पिरियड असतो, त्यानंतर घंटा वाजली की तू कितीही त्या कवितेत रमला असलास तरी तुला ते बाजूला ठेवायला लागतं आणि गणित घ्यायला लागतं करायला. का असं करायचं ना? कुठल्याही गोष्टीचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे, ती समजून घ्यायची आहे, तर त्याच्यामध्ये रमण्याचा वेळ तरी द्यायला हवा. तर तो मिळावा हे आम्हाला अतिशय वाटत होतं. आणि आपल्या लर्निंगवर एक आपली स्वतःची काहीतरी ऑटोनॉमी हवी, हा विचार आम्हाला खूप म्हणजे पटत होता. म्हणजे मी काय शिकायचंय हे कायम तूच नको मला सांगू, मला ठरवू देत की मला हे शिकावंसं वाटतंय, मग त्यात मला घालवू देत 2-3 महिने, नंतर कदाचित मी ते पुढे नेईन किंवा नाही नेणार, पण मला काय शिकायचंय ह्याच्यात माझं काहीतरी मत असणं हे आम्हाला खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे स्व अध्ययन, शिकण्याची एक ऑटोनॉमी आणि रमण्याचा वेळ, ह्या 3 गोष्टी आमच्यासाठी होमस्कूलिंगच्या कामामध्ये किंवा या पद्धतीमध्ये महत्त्वाच्या होत्या. सो शाळा सुटल्यानंतर 1 महिना विहांनी काहीही नाही केलं. म्हणजे मी पण त्याला काहीही सांगितलं नाही करायला. नुसती मज्जा. डिकम्प्रेस व्हायला वेळ लागतो. अरे म्हणजे आपल्याला समजत नाही, पण एखाद्या गोष्टीमध्ये आपण जेव्हा बांधलेले असतो ना तेव्हा देर आर सो मेनी प्रेशर्स ॲक्टिंग ऑन अस. ते गेले की यू नीड सम टाइम टू जस्ट गेट ओव्हर इट. तो ट्रान्झिट पिरियड असतो. सो तो 1 महिनाभर डिकम्प्रेशनचा वेळ पूर्णपणे त्याला मिळाला. नोकरी सोडल्यावर मला असंच वाटलं. एक्झॅक्टली. अगदीच. सो तो वेळ त्यांनी घेतला, त्याच्यामध्ये आम्ही काहीही त्याला म्हटलं नाही हे करूया ते करूया ते करूया. आता तो थोडा आर्टिस्टिक माइंडसेटचा आहे मुलगा, त्याला चित्र काढायला आवडतात, त्याला क्राफ्ट करायला खूप आवडतं. महिनाभर झाल्यानंतर तो बोर झाला. आणि बोर्डम हा ना सर्वात उत्तम गोष्ट आहे जी एखाद्या व्यक्तीला होऊ शकते असं मला वाटतं. इट इज बेस्ट टू बी बोर्ड, कारण दॅट इज वेन युअर क्रिएटिव्हिटी कम्स अप. आणि तुम्हाला काय करायचंय हा स्पार्क तिथे तुम्ही ठरवता. एक्झॅक्टली. त्यांनी क्राफ्ट करायला सुरुवात केली. पुठ्ठे गोळा केले, बिल्डिंगवर जाऊन वेगळ्या वेगळे लोकांकडून पुठ्ठे पाकिटं गोळा केली, काठ्या गोळा केल्या, PVC चे पाईप गोळा केले आणि तो शस्त्र करायला लागला. त्यांनी जवळजवळ 3 ते 4 महिन्याच्या काळामध्ये 150 वेगवेगळ्या डिझाईनची शस्त्र तयार केली. तलवारी, बंदुका, ढाली, ते काय कुऱ्हाडी, आणि मग ती घेऊन फायटिंग करणं, असं हे काम 3-4 महिने त्याचं चाललं.
पण हे करताना मला नंतर जाणवलं की किती गोष्टी शिकत होता. अरे डिझाईन करणं एखाद्या शस्त्राचं, ह्याच्यामध्ये किती स्किल्स इन्व्हॉल्ड आहेत असा मी विचारच केला नव्हता. ॲक्युरसी आहे, तुम्हाला प्लॅन करायचं आहे, आधी व्हिज्युअलाइज करायचं आहे काय दिसणार आहे, त्यानुसार तो कागदावर प्लॅन उतरवायचा आहे, त्याच्यामध्ये ॲक्युरसी आणायची आहे, असे मटेरियल शोधायचे आहेत की जे एकत्र बसू शकतील. म्हणजे तू काठी आणि कागद घेतलास तर ते एकत्र बसणार नाहीये, मग तिथे पुठ्ठा लागणार आहे. ते जोडण्यासाठी काय करायचं, ते फेल गेलं तर काय करायचं, फेल गेलं तरी पुन्हा पुन्हा करत राहायचं. ह्या सगळ्या क्षमता या 3-4 महिन्यामध्ये त्याच्या होत होत्या, हे मला तेव्हा कळलंच नाही. आणि तेव्हा वय त्याचं 6 वर्ष वगैरे इतपतच होतं. त्यांनी चित्र काढली भरपूर. शस्त्रांचं एक चालू होतं, त्यांनी खूप चित्र काढली. म्हणजे तो 5-5, 6-6 तास चित्र काढत असायचा. रमण्याचा वेळ मी जे म्हणत होते ना, की तो वेळ त्याला ह्याच्यामुळे मिळत होता असं मला दिसलं. आम्ही पिक्चर बघितले भरपूर त्या काळामध्ये. म्हणजे इंग्रजी ॲनिमेशन मूव्हीज आम्ही प्रचंड प्रमाणात बघितले, मलाही खूप आवडतात. त्याच्यातून असं नंतर आम्हाला दिसलं की त्याला इंग्रजी यायलाच लागलं, जे कधी शिकवलं नव्हतं आम्ही. सो ही बिकेम फ्लुएंट इन इंग्लिश थ्रू दॅट. तो गोष्टी लिहायला लागला. म्हणजे हे सिनेमे बघणं होतं किंवा वाचन होतं, ह्याच्यामधून त्यांनी गोष्टी लिहिल्या, चॅप्टर बुक्स लिहिले त्याने बरेचसे. सो म्हणजे एक 6-7 महिन्यानंतर मला असं जाणवलं की ह्यापेक्षा वेगळं शाळेत अजून काय झालं असतं. मला पण भीती वाटायची कधी कधी. म्हणजे ॲज अ पेरेंट आय यूज टू गेट इन्सेक्युअर ॲट मेनी टाइम्स की अरे बापरे, याला गणितच आलं नाही तर काय करायचं, याला पाढेच आले नाही तर काय करायचं, किंवा बाकीची मुलं अजून बरंच काय काय लिहित असतील, त्यांना काय विज्ञानाच्या संकल्पना येत असतील, ह्याला तर काहीच येत नाहीये. मग ही इन्सिक्युरिटी आली की मी आपलं त्याला म्हणायचे, चल रे आपण आता अभ्यासाला बसूया. मग टेक्स्टबुक घेऊन आम्ही बसायचो, धडे वगैरे काहीतरी करायचो. पण मग त्यातला फोलपणा मलाही नंतर समजायला लागला. आणि आय कुड सी दॅट ही वॉज लर्निंग मेनी थिंग्स दॅट आय वॉज नॉट इन अ पोझिशन टू टीच हिम. ते नॅचरली होत होतं. सो अजून एक अँगल ह्याच्यामध्ये होमस्कुलिंगमध्ये काय केल्याचा होता की आम्ही बाहेरचं जग खूप एक्सप्लोअर केलं. म्हणजे काय केलं? म्हणजे आमचं एक छोटंसं शेत आहे राजगडच्या पायथ्याशी, तर तिथे भात आम्ही लावतो, भात पिकवतो. तर त्या शेतावर आम्ही अनेकदा जायचो आणि तिथे अगदी म्हणजे बैल हाकण्यापासून जमीन नांगरणं, त्यानंतर शेतीची सगळी कामं करणं, तिथली छोटीशी एक खोली आहे आमची, ती खोली शेवाळं घासून रंगवणं असेल, चर खणणं असेल, झाडं लावणं असेल, ही सगळी कामं त्यांनी या कालावधीत केली. आणि स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन एखादं काम पूर्णत्वाकडे नेणं, हे जे फार महत्वाचं शिक्षण व्हायला हवं, हे करण्याची आम्हाला संधी मिळाली. पण या सगळ्यामध्ये इतर विषय जे दुर्लक्षित राहतात त्याचं काय करायचं? आता त्याबद्दल मला काय वाटतं माहितीये का, की शिकायचं काय आहे मुळात, ह्याच्याबद्दल आपण विचार केलाय का? व्हॉट इज इट दॅट इज वर्थ लर्निंग? फिजिकल काय, फोर्सेस ऑफ फिजिक्स म्हण किंवा लॉज ऑफ फिजिक्स, हे शिकायचं आहे का एखादी नवीन संकल्पना कशी शिकायची हे शिकायचं आहे? ज्या वेगाने जग बदलतंय, मग अशी तूच म्हणत होतास की आता 6 वर्षात मुलांमध्ये, पिढीमध्ये फरक पडतोय, इतका जो टेक्नॉलॉजीचा वेग आहे बदलण्याचा, जगाचा वेग आहे, ह्याच्यामध्ये तू आज शिकलेल्या गोष्टी या उद्या आउटडेटेड होणार आहेत. बरोबर. आता मी इंजिनिअरिंग शिकत असताना मी जे शिकले होते ते तर आता म्हणजे बाबा आझम के जमाने का हो गया सब. त्यामुळे कंटेंट शिकायचा आहे का प्रोसेस शिकायची आहे, ह्याच्यावर विचार करायला हवा. त्यामुळे माझ्यासमोर मला काहीतरी करायचंय, त्यासाठी जे जे लागणार आहे ते मला शिकता आलं पाहिजे आणि ती गोष्ट करता आली पाहिजे. मग या अनुषंगाने इतर विषय जे असतात जे आपल्याला आवश्यक वाटतात, उदाहरणार्थ या पहिली, दुसरी, तिसरीतल्या मुलांबरोबर कुठले विषय असतात, तर इतिहास असतो, भूगोल असतो, नागरिकशास्त्र, परिसर विज्ञान असतं. मग ह्याचं काय? हे तेव्हाच शिकायला हवं का असा आम्ही विचार केला. त्या वयाला तो इतिहास शिकायलाच हवा का आणि त्याच पद्धतीने शिकायला हवा का? उदाहरणार्थ आता 3री-4थीला मला वाटतं शिवाजी महाराजांचा इतिहास आहे टेक्स्टबुकमध्ये, तर तो 3री-4थीच्याच वयाला शिकायला हवा का आणि टेक्स्टबुक मधलाच शिकायला हवा का? त्याच्याऐवजी जर मी शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगितल्या, आम्ही जर त्याची पुस्तकं वाचली, आम्ही जर सिनेमे बघितले आणि या सगळ्यावर चर्चा केली,
त्याच्यातून त्यांनी जर काही लेखन केलं त्याला जे वाटतंय ते, तर वी हॅव अचीव्ड व्हॉट वी वॉन्ट टू अचीव्ह. फिजिकल किंवा गणिताचं सुद्धा तसंच आहे. दैनंदिन आयुष्यामध्ये इतकं आपण गणित वापरतो, तर ते तसं वापरण्याच्या ऐवजी काय क्लासरूमच्या बेंचवर सोडवून वापरायचं व्यवहारातच, पूर्णपणे व्यवहारातून. एक उदाहरण सांगते तुला गंमत म्हणून. आमचं रेनोव्हेशन चाललं होतं घराचं, आणि त्याची जी खेळण्याची खोली आहे त्याला आम्हाला असं लाइटिंग करायचं होतं, म्हणजे छताला लागून असं चौकोनी जे लाइटिंग करतात तसं लाइटिंग करायचं होतं. तर मी त्याला म्हणलं, विहान बघा असं असा आयडिया आहे, तर दुकानामध्ये या LED स्ट्रिप्स ज्या मिळतात तर त्या अशा लांब लांब स्ट्रिप्स असतात, तर तुझ्या खोलीला आपल्याला जर हे असं वर लाइटिंग करायचं आहे छताला, तर किती स्ट्रिप आणायला लागतील रे. मला तर म्हणलं काय कळत नाही आहे, ते काका काही येऊ शकणार नाही आहेत, तू सांग मला, तू विचार कर, मला सांग, आपण घेऊन येऊ. 3 दिवस तो मुलगा या प्रॉब्लेमवर झटला. म्हणजे ह्याच्या आधी बघ, लांबी, रुंदी, परिमिती वगैरे काही संकल्पना झालेल्या नाही आहेत. त्यांनी काठी घेतली, त्यांनी फुटपट्टी घेतली, त्यांनी मेजरिंग टेप घेतली, त्यांनी विता घेतल्या, आणि त्यांनी असंख्य वेळा चुकला ह्याच्यामध्ये 3 दिवसामध्ये. पण आफ्टर 3 days ही केम टू मी, आणि तो म्हटला, आई हे बघ, मला वाटतंय एवढ्या स्ट्रिप लागतील. म्हटलं कसं काय रे. तर त्यांनी व्हाईटबोर्डवर एक चित्र काढलं होतं. त्या चित्रामध्ये त्यांनी असा एक आयत काढला होता. म्हटलं हे काय आहे, तर म्हटलं हे छत आहे माझं. म्हणजे बघ, स्पेशली बघणं गोष्टींकडे, ॲज अ प्लॅन आपल्या वास्तूकडे बघणं. म्हटलं बरं, हे छत आहे, ओके. आता ही जी आहे ना, ही एवढी लांबी आहे, ही मी अशी मोजली आहे. म्हटलं बरं, ही लांबी मला मोजता नाही आली. म्हटलं का नाही, तिथे मध्ये कपाट आलं ना, त्यामुळे ते अडतंय, ते मला मोजता नाही आलं. बरं म्हटलं मग काय करायचं. मग मी असं करतो, मी कपाटाची लांबी मोजतो आणि उरलेली मोजतो, बहुतेक तशीच येईल. म्हटलं बरं. असं करून त्यांनी त्या 4 लांबी मोजल्या, आणि त्यांनी त्याच्याभोवती LED स्ट्रिप्स काढल्या, आणि ही अराइव्ड ॲट अन आन्सर की मला एवढ्या एक LED स्ट्रिप जर एवढी असेल तर मला अशा 10 लागतील ग. आता ते उत्तर बरोबर चूक इज इमटेरियल, करेक्ट, पण ही कुड अराइव्ह ॲट अन आन्सर. स्व अध्ययन जे मी मगाशी म्हणत होते ना, तर एखादा खरा आयुष्यातला प्रॉब्लेम समोर येणं आणि तो सोडवण्यासाठी माझ्या ज्या काही क्षमता आहेत त्यांचा पुरेपूर वापर करणं, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आणणं, आणि त्याच्यातून एखादं सोल्युशन तयार होणं. याच्यामध्ये तू त्याचे विहान, त्याचे बाबा आणि तो, तुम्ही जेव्हा तिघं असता तेव्हा गोष्टी सॉल्व्ह असतात, कारण तुम्ही सगळे एका पेजवर आहात. पण तो जेव्हा इतर मित्रांमध्ये जातो तर तो, त्याची मित्र इतर शाळांमध्ये असतात, त्याचे 4 मित्र 4 शाळांमध्ये असतील, तर त्यांचे बोलण्याचे विषय एकच असतात. तुझी परीक्षा कधी, माझी परीक्षा कधी, इथपासनं तुला काय शिकवलं. अशा वेळेला तुम्ही तो मुलगा निरुत्तर असतो, कारण त्याला हे माहित नसतं. ह्याच्याशी डील कसं करता मग तुम्ही? आता हा एक मला भीती होती ही सौमित्र आधी, की मुलांमध्ये याला वेगळं टाकलं जाईल का, किंवा इतर पालकांकडून काही म्हटलं जाईल का. इनफॅक्ट त्याला नाही, तुम्हाला वेगळं टाकलं जाईल. आमचं ठीक आहे, वी कॅन मॅनेज. पण ही भीती होती, खरंच भीती होती. पण ह्याच्यावरही मला इतकं एलिगंट सोल्युशन त्यांनीच दिलं. एकदा कोणतरी घरी आले होते आणि फार परिचय आमचा नव्हता, तर त्यांनी मला विचारलं, आई हे या सर्कलमधले आहेत का त्या वेगळ्या सर्कलमध्ये आहेत का त्या वेगळ्या सर्कलमधून ओळखीत आहेत आपल्या. मी म्हटलं अमुक असे ओळखीत आहेत. त्याच्यावर त्यांनी तू कितवीत आहेस आणि कुठल्या शाळेत जातोस आता त्याचं उत्तर बदललं. ओहो. त्याला जिथे वाटेल की समोरच्या व्यक्तीला हे होमस्कूलिंग किंवा हे सगळे जे आमचे फंड आहेत हे समजू शकतील किंवा त्याच्यात इंटरेस्ट वाटू शकेल, तिथे तो खरं सांगायचा की नाही मी शाळेत जात नाही, मी होमस्कूलिंग करतो. पण त्याला जिथे वाटेल की ह्या व्यक्तीला आपल्याला फार म्हणजे बहुतेक ही व्यक्ती कळणार नाही किंवा आपल्याला काहीतरी म्हणेल ही व्यक्ती उलट, तिथे तो सांगायचा मी अमुक शाळेमध्ये तमुक वर्गात शिकतो. काय बोलतोय. बरं, हे त्याचं त्यांनी ठरवलं, हे सोल्युशन त्यांनी काढलं. या सगळ्याकडे मी एक केस म्हणून बघतो. मला हे खात्री आहे की या सगळ्या आपल्या टॉक मधून लोकांना खूप काहीतरी पाथ फाइंडर मिळत असेल आणि तो मिळावा ही अपेक्षा आहे. हे सगळं करत असताना आपल्याला भीती कसली असते, पालकांना मुलाबद्दल कुठली भीती असते, तर तो या रोजच्या जगण्यातनं दूर जाईल का, सोसायटीमधनं दूर जाईल का, त्याच्याकडची आकलन शक्ती हा एक भाग झाला. पण आज आपली मुलांची आकलन शक्ती मार्कांवरनं ओळखली ठरवतो आपण. म्हणजे तू बोर्डात आली आहेस, अहिला असं म्हणालो मी, मला हे मॅटर करत नाही की तू पाठ केलंयस का तुला ते किती कळलंय, हे फॅक्टच आहे. ह्याच्याशी तुम्ही डील कसं करता मग? आता
तर मला फ्रँकली असं दिसलंय या अनुभवातून की अशा प्रकारचं शिक्षण हे मुलांना व्यवहारी जगाच्या जास्ती जवळ आणणारं ठरतं. मगाचं जे उदाहरण मी तुला दिलं की परिमिती त्यांनी मोजायला शिकला, हे किती व्यवहारी उदाहरण आहे. तू शाळेमध्ये परिमितीची संकल्पना शिकलेल्या मुलाला जर विचारलंस की हे कसं करायचं, तर बहुतेक मुलांना इथपर्यंत पोचता येत नाही, कारण विचार खूप बांधून टाकलेले असतात आणि त्याचं ऍप्लिकेशन येत नाही. आता आपल्याला सुद्धा बघा, आता मी काय शिकले होते कॉलेजमध्ये, तुझे म्हणला बोर्डात आली, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मला 100 पैकी 99 मार्क होते, मला ओका ठो त्याचं काही येत नाही, त्याचं ऍप्लिकेशन मला येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं जे शिक्षण आहे, जे व्यवहाराच्या पासून आपल्याला खरं तर लांब नेतंय शाळांमधलं शिक्षण. 11वी-12वी सायन्सला मी होतो तेव्हा साइन थिटा होता आम्हाला, त्यानंतर मी आयुष्यात कधीच ते ऐकलं नाही. करेक्ट. ते जर नसतं तर कधी मी पास झालो असतो ना. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे भीती माझ्या मनात बसली, आयुष्यात मी बाहेरच पडलो त्या सायन्स मध्ये. अगदीच अगदीच. त्यामुळे म्हणजे व्यवहाराच्या जवळ जाणारं शिक्षण हवं, हा मुद्दा अगदी बरोबर आहे, पण ते शाळांमधून मिळतंय का हा प्रश्न आहे. आणि ते अशा पद्धतीच्या शिक्षणातून मिळतं याचा आम्हाला अनुभव आला. परत दुसरा जो तू मुद्दा म्हणलास की सोसायटल प्रेशर्सचा मुद्दा, तर आम्हाला बरीच उत्तरं द्यायला लागली ॲज पेरेंट्स की तुम्ही वेगळ्या वाटा निवडल्यात. सुरुवातीच्या काळात मी खूप पोटतिडकीनी बोलायचे ह्याच्याबद्दल, ॲडव्होकसी करायचे, पण आपण पण शहाणे होत जातो ना रे, जसं समजतात गोष्टी अजून. मला नंतर कळलं की एवढी ॲडव्होकसी पण करण्याची खरं गरज नाही आहे या गोष्टीची. कारण कसं आहे की असं नाही आहे की होमस्कूलिंग इज बेटर दॅन रेग्युलर स्कूलिंग. हे स्टेटमेंट जर कोणी करत असेल तर आय विल डिसअग्री टू इट. तुमच्या कुटुंबाला, त्या मुलाला, तुमच्या सोसायटीमध्ये, तुम्ही जिथे ज्या कम्युनिटीत राहता तिथे काय योग्य आहे यानुसार तुमचे शिक्षणाचे निर्णय बऱ्यापैकी व्हायला हवेत. आता आमच्या घरामधलं वातावरण म्हण किंवा आमच्या मुलाचा स्वभाव म्हण, आम्ही त्याला जो सपोर्ट देऊ शकतो ती आमची ॲबिलिटी म्हण, ह्यामुळे आम्ही होमस्कूलिंग करू शकलो. मगाशी जे मी म्हटलं की होमस्कूलिंग करता येणं इज अ पॉइंट ऑफ प्रिव्हिलेज इन माय लाईफ. हे प्रत्येक जण नाही करू शकणार, कितीही वाटलं तरी हे करण्यावर बंधन आहेत. मी तुला सांगू का, ह्याच्यामध्ये तुमचा रोल पण महत्वाचा आहे पालक म्हणून. म्हणजे समजा मला माझ्या मुलाला किंवा मुलीला होमस्कूलिंग करावं असं वाटतंय, मलाही वाटतं की उदाहरणार्थ की माझा मुलगा पेंटिंग खूप वेळ करत बसतो तर त्याला पेंटिंग करू द्या असं. बरोबर. पण मला ते जमेल तसं नाही, कारण माझी एक टेंडन्सी असायला लागते, कारण मुलगा 24 तास घरी असतो. अलीकडच्या काळामध्ये मुलं घराबाहेर जाणं ही लोकांना एक काय श्वास घ्यायला वेळ असतो, म्हणून बऱ्याचदा त्यांना क्लासला लावलं जातं किंवा शाळेत पाठवलं जातं की गेला मुलगा शाळेत की हुश पुढचे 8 तास तरी तो नाहीये. अशा केसमध्ये जर तुम्हाला होमस्कूलिंग करायचं असेल तर तुमच्यामध्ये काय बदल करावे लागतात? हो, फारच हा महत्वाचा मुद्दा आहे आणि अशाही मी केसेस बघितल्या आहेत की हा विचार पुरेसा न झाल्यामुळे हे फेल होतं. पहिला सर्वात मुद्दा आहे वेळाचा, जो तू म्हटलास. जर आता दोन्ही पालक अशा प्रकारे कुठेतरी 9 ते 5, 9 ते 10 रात्रीचे असा जॉब करणारे असतील तर तिथे नॅचरली होमस्कूलिंग हे नाही काम करणार आहे. कारण होमस्कूलिंग करायचं, मूल घरी असणार आहे तो वेळ 7-8 तास, त्याला एकटं नाही पडू द्यायचंय आपल्याला घरामध्ये, किंवा त्याला घरामध्ये शिकवण्या लावल्या तर मग त्याच्यापेक्षा तो बाहेर गेलेला बरा. त्यामुळे अशा केसेसमध्ये होमस्कूलिंग हे नाही वर्क होणार आहे. सो वेळाचा एक मुद्दा आहे. आता आमच्या केसमध्ये फॉर्च्युनेटली असं झालं की माझं कामाचं स्वरूप तेच होतं, त्यामुळे ते आम्हाला शक्य होतं. पण माझ्या नवऱ्यासारखा जर माझा जॉब असता तर आम्हालाही हे शक्य झालं नसतं. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला पेरेंट म्हणून खूप बॅकफूटवर जायला लागतं. म्हणजे कसं? म्हणजे आपण मगाशी जे म्हटलो की एक शिकण्याची ऑटोनॉमी आपल्याला मुलांना मिळायला हवी आहे. म्हणजे मुलाला त्याचे निर्णय घेऊ द्यायचे आहेत काही प्रमाणात शिकण्याबद्दलचे. म्हणजेच तुम्हाला जर वेगळं वाटत असेल त्याच्या शिकण्याबद्दल काही, तरी तुम्हाला स्वतःला थांबवून धरायला लागणार आहे आणि त्या मुलाला जे वाटतंय ते त्याला करू द्यावं लागणार आहे. पेशन्सचा गेम आहे. पेशन्सचा गेम आहे. त्या मुलाकडे हा कोणतरी छोटा आहे बरं का, ह्याला काय फारसं कळत नाही असं बघून चालत नाही. यू हॅव टू ट्रीट द चाइल्ड ॲज समवन हू हॅज द एजन्सी टू टेक डिसिजन्स, हू हॅज द फॅकल्टीज टू टेक डिसिजन्स. आणि हा फार ट्रिकी भाग आहे. म्हणजे पालक म्हणून आपण स्वतःला बरेच वेळा एका पेडेस्टलवर ठेवत असतो की मी मोठा आहे, मला जास्ती कळतं, मी 4 पावसाळे जास्ती बघितलेत. त्याच्यावरून खाली उतरून काम करणं हे अवघड जातं. सो एक पेरेंटल आउटलुक मध्ये समजा माझ्याकडे आई वडील दोघे काम करतात, मूल शाळेत जाते, पण
मला ती शाळा मान्य नाहीये, मग मी तर काय करायचं मग? बरं, असेही माझ्या ओळखीचे लोक आहेत की ज्यांनी 4, 5, 6 शाळा बदलून बघितलेल्या आहेत, की जिथे मुलाला आनंद मिळेल अशी शाळा सापडते का. हे मी तुला अशासाठी विचारतोय, ह्याच्या पुढचा माझा प्रश्न तिथे येणार आहे म्हणून मी विचारतो. आणि आता पुण्यासारख्या ठिकाणी म्हण किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये फॉर्च्युनेटली अशा संस्था तयार झालेल्या आहेत की जिथे अभ्यास होईल, पण तो व्यवहारी दृष्टीने असेल, तो अनुभवातून असेल, तो काहीतरी करून असेल, किंवा हे सगळी जी आपण तत्वज्ञान म्हणतोय शिक्षणाचं, ह्याला हा गाभा ठेवून त्याच्याभोवती शिक्षण आखलेलं असेल, अशा संस्था सुरू झालेल्या आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी तरी निश्चितच आहेत. त्यामुळे ज्या पालकांना शाळा पण पटत नाहीये, ट्रॅडिशनल स्कूलिंग पटत नाहीये, पण द्यायला वेळही नाहीये, त्यांनी या पर्यायाचा विचार अगदी अवश्य करावा. मग अशा केसमध्ये तू जे भाषा आणि शिक्षणाचं काम करतेस त्यामध्ये शाळांची जबाबदारी जास्त बदलत नाही का, आणि जास्त काय की प्लेसवर ठरत नाही का, की त्यांनी आता विचार करायची गरज आहे? शाळा ही कायम कीच आहे मुलाच्या शिक्षणावरली. म्हणजे शाळेला पर्याय हा असूच शकत नाही असं मला वाटतं. सगळेजण कदाचित शाळेत जाणार नाही, पण शाळा ही संस्था ही अतिशय गरजेची आणि समाजाच्या सेंट्रल भागी असलेली संस्था आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा आपण पेडॅगॉजी जी आहे किंवा जो विचार आहे ह्याचा शाळेच्या परिघामध्ये विचार होणं फारच गरजेचं आहे. आणि काही शाळा करतात बरं का तो विचार. म्हणजे ट्रॅडिशनल शाळांमध्ये सुद्धा आता NEP म्हणजे नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा यातले मुद्दे मांडलेले आहेत आणि हे शाळांमध्ये कसं यावं याविषयी काही दिशा दिलेल्या आहेत. तर काही शाळांमध्ये हे प्रयोग चालू झालेले आहेत. अगदी छोटं उदाहरण म्हणजे की भाषा शिकायची म्हणजे काय शिकायचं, गोष्टीची पुस्तकं पाहिजेत ना भाषा शिक्षणामध्ये, तर ती शाळांमध्ये पूर्वी होती का तुझ्या शाळेमध्ये? माझ्या तरी नव्हती. तर ती शाळांमध्ये यायला लागली, अभ्यासक्रमाचा भाग म्हणून यायला लागलेली आहेत. किंवा व्यवहार्य पद्धतीमध्ये भाषा आपण कशी वापरतो अशा पद्धतीने काही प्रयोग शाळांमध्ये व्हायला लागलेले आहेत. देर इज अ लॉंग वे टू गो. म्हणजे आपण कुठेही यांच्या जवळ पोचलेलो नाहीयेत, पण सुरुवात होते आहे काही ठिकाणी असं दिसतं आहे. बर, तू मगाशी बोललीस ना की तू एका विशिष्ट खेळघर मध्ये काम करतेस, त्यांना गोष्ट सांगतेस, पण तू 2 वेगळ्या काय म्हणतात आर्थिक स्तर असलेल्या लोकांमध्ये पण काम केलेलं आहे. मुलांमध्ये एक अतिशय गरीब आणि अशी वंचित मुलं म्हणतो आपण, आणि अतिशय चांगली मुलं किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम, बरोबर, त्यांचा अनुभव काय आहे? तर हा माझ्यासाठी फार म्हणजे मला स्वतःला समृद्ध करणारा अनुभव आहे की इतक्या वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये मला काम करता येत आहे. आता पालकनीती परिवाराचा खेळघर जो प्रकल्प आहे तो डहाणूकरच्या इथली जी वस्ती आहे लक्ष्मीनगर तिथे चालतो आणि त्या वस्तीत राहणारी जवळजवळ 200 मुलं आमच्याकडे येतात. त्यांचे रोज 2 तास वर्ग होतात तिथे. भाषा, गणित आणि जीवन कौशल्य ह्या 3 गोष्टींवर आम्ही मुलांबरोबर काम करतो. आम्ही शिकवण्या घेत नाही मुलांच्या. तर हे शिकण्यासाठीचे जे अनुभव लागतात ते अनुभव तिथे वर्गामध्ये आम्ही मुलांना देतो. गंमत म्हणजे या दोन्ही ठिकाणी ना, म्हणजे आता अशा प्रकारची एक को लर्निंग स्पेस की जिथे आर्थिकरित्या सक्षम असलेल्या घरांमधून मुलं येतात आणि खेळघर सारखं जिथे वस्तीमधली मुलं येतात. मुलांमध्ये काही फरक नसतो माहितीये का. मुलांची शिकण्याची इच्छा, मुलांचं तुमच्याबरोबरचं इंटरॅक्शन, मुलांना कशात मजा वाटते, एखादी गोष्ट आली की जे डोळे चमकतात, हे दोन्हीकडे समान आहे. फॅसिलिटेटर म्हणून शिक्षक मी मुद्दाम नाही म्हटलं, फॅसिलिटेटर म्हटलं. फॅसिलिटेटर म्हणून मला त्यांच्या कॉन्टेक्स्टचा विचार करायलाच लागतो, त्यानुसार मला त्यांचे वर्ग घ्यावे लागतात. पण मला हे कळलेलं आहे की प्रत्येक मुलाला जर शिकण्याचं स्वातंत्र्य मिळालं तर द चाइल्ड चूजेस टू लर्न. देर इज नो चाइल्ड हू डझंट वॉन्ट टू लर्न. एक किस्सा सांगू अजून वेळ असेल तर? भरपूर वेळ. खेळघरमध्येच एक साधारण 3री-2रीतला वगैरे मुलगा, तर तो वर्गामध्ये मागे म्हणता येईल असा मुलगा होता. त्याला लिहायला वाचायला अजिबात येत नव्हतं तोपर्यंत. तर त्यांचा भाषेचा वर्ग मी घेत असे. तर तो बसायचा सुद्धा नाही, आमचं काही काम चालू असतं तेव्हा. तो फिरायचा इकडे तिकडे, काय कुणाला तरी टपली मार, इकडेच फिर, बाहेर जाऊन असं चालू असायचं. तर मला वाटायचं ह्याचं काही लक्ष नाही आहे, ह्याच्यापर्यंत काय आपण पोचू शकलेलो नाही आहे, ह्याला काही येणार नाही आहे. 6 महिने झाले असे. एक दिवस काहीतरी आम्ही गोलात बसलो होतो, तो माझ्या शेजारी होता. मला म्हणला, ताई काका. म्हटलं काका काय काका?
काका कबूतर. म्हटलं काका कबूतर, ताई काका कबूतर कमळ. मग माझी ट्यूब पेटली. आम्ही वर्गात जो शाब्दिक खेळ घेतो तो मुलगा माझ्याशी खेळत होता. म्हटलं अच्छा काका कबूतर कमळ. म्हटलं कैरी. मग त्यांनी अजून एक कचा शब्द सांगितला आणि हा आमचा खेळ 15 मिनिटं रंगला. म्हणजे काय झालं होतं अरे, की तो मुलगा जरी वर्गात फिरत असला, जरी वेगळ्या वेगळ्या गोष्टी करत असला, त्याचे कान होते माझ्याकडे. त्याला ते शिकण्याची इच्छा होती, पण त्याची शिकण्याची पद्धत वेगळी होती. तिथे बसून शिकणं जी बाकीची 10 मुलं करू शकतात ते तो करू शकत नव्हता. आणि हे आल्यानंतर त्याला मी एक वर्तमानपत्र दिलं आणि त्यातले कचे शब्द शोधायला सांगितलं. काय त्याची प्राऊड मोमेंट होती सौमित्र. तो माझ्याकडे आला, म्हणला ताई मला 200 शब्द सापडलेत. तो कॉन्फिडन्स, तो अचीवमेंट काहीतरी, ज्या मुलाला आतापर्यंत तुला काही येत नाही, तुला लिहिता वाचता येत नाही अशी ज्याची इमेज आहे, त्याला एखादा खेळ समजलाय आणि त्यांनी 200 शब्द शोधण्याचा टास्क कंप्लीट केलेला आहे. ही त्या मुलासाठी केवढी मोठी गोष्ट आहे. हीच केस घरात असती तर, म्हणजे एक मुलगा, 2 आई बाबा आहेत आणि मुलगा आहे, अभ्यासाला बसून अभ्यासच करत नाही, टंगळमळ करतो 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 फटके दिले असते ना. मग त्यात आई बाबांना काय चुकलं? आई बाबांचं हे जे सांधणं आहे ना सगळं, की घेतलं जोडायचं कुठलं आहे म्हणजे, आणि खरं काय आहे म्हणजे, खरंच त्याला इंटरेस्ट नाही आहे की त्याला इंटरेस्ट आहे का, तो बसून इंटरेस्ट येणार आहे. हे जे आपण परमिटेशन कॉम्बिनेशन करत असतो ना, ठांग लागत नाही मुलांच्या मनाचा. माझा मुद्दा इथे येतो की मग हे ओळखायचं कसं. घराघरातल्या मुलांमध्ये भले ते मुलं शाळेत जरी जात असतील तरी त्यांचं इंटरेस्ट काय आहे, त्यांची टेंडन्सी काय आहे, ते कशा, त्यांचं लर्निंग, आकलन शक्ती, आकलनाचं स्पीड काय आहे. एखाद्या मुलाला पटकन समजत असेल, एखाद्या मुलाला 10 दिवस लागत असतील. हे म्हणजे पालकांनी शहाणं कसं व्हायचं. आपल्याला ना आपलं मूल माहीत करून घ्यावं लागतं सौमित्र. ते आपलं मूल आहे म्हणून आपल्याला त्याचं सगळं माहिती असं नसतं. बरं, हे भयंकर महत्वाचं आहे. त्याचा स्वभाव काय आहे, तो तसा का आहे, त्यांनी एखाद्या गोष्टीवर असं उत्तर दिलं, ह्याच्या मागे त्याचा विचार काय आहे, हा सगळा रिफ्लेक्टिव्ह विचार पालकत्वातून फार मिसिंग आहे. पण असं पूर्वी कुठं होतं. आता फॉर एक्झाम्पल, तू मला सांग, तुझ्या घरी तुझ्या आईनं तुला बोलवलं, त्याला रुमाल आणून दे मला, म्हणजे म्हणजे नाही आत्ता नाही देणार. कानपडात नसती लावली? नाही, माझ्या घरी नसती लावली. अरे 90 घरांमध्ये आण म्हणले की आणायचं. आता शिस्तीचा भाग आहे, डिसिप्लिनचा. म्हणजे ह्याच्याकडे तुम्ही असं नका बघू की ते मारलं, पण मोठ्यांचं ऐकलं पाहिजे किंवा तुझं काय करणं ते डिसिप्लिन मध्ये दिलं पाहिजे. हे सगळं असतं ना. 100 पैकी 90 घरांमध्ये असंच दाखवलं की जेवायला मांडीवरून खाली बसायचं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे काय झालं, हा वेगळा विचार आहे की मुलगा पाय पसरून बसतो, तो विचार करा की तो पाय पसरून का बसतोय. पाय पसरून मांडी घातली पाहिजे. हे जे आहे ना, इतकं त्याला अगदी हे करायची गरज नाही आपल्याला. पालकत्व अवघडच होऊन जाईल बरं काय, असं आपण प्रत्येक गोष्टीत करायला लागलो तर. असं कळणार कसं की कुठल्या गोष्टी पेशंट, छोट्या गोष्टी सोडून द्यायच्या, छोट्या गोष्टींवर फार ड्वेल नाही करायचं, सोडून द्यायच्या काही गोष्टी. पण जो मुलाबरोबर एक कम्युनिकेशन आहे ना, ते कायम ओपन राहिलं पाहिजे. दमदाटी करणं, डिसिप्लिन, आता तू शब्द वापरलास, डिसिप्लिनच्या नावाखाली मुलाला मुठीत ठेवणं असेल, याने काय होतं. आता मला माहित नाही तुझ्या घरात कसं वातावरण होतं, पण ज्या घरांमध्ये असं असतं एकदम, तिथे मुलं बोलतात. माझा मुलगा आम्हाला मुठीत ठेवतो. ते पेंड्युलम मगाशी म्हणला तो आता तिकडे गेलेला आहे पेंड्युलम. तर ती एक मोकळी घरामध्ये जर असली तर मुलाला आणि पालकांना दोघांनाही एक आयुष्यभराचं खूप ते चांगलं सेटिंग होऊन जातं असं मला वाटतं. काहीही अडचण आली तरी माझं मूल माझ्याकडे येत आहे. कुठे काही प्रश्न आला, तो गोत्यात कुठे आले असेल कुठे, तर त्याला पहिलं नाव माझं सुचतंय. हा विश्वास किती महत्वाचा आहे. व्हेरी ट्रू. तो कसा जमेल, कसा येईल हा विश्वास. जर मी प्रत्येक गोष्टीत नीट बस, असं करू नको, तसं करू नको म्हणत असेल तर तो विश्वास होणार आहे का तयार? नाही होणार आहे. पण आता पूर्वी संस्कृत श्लोक होता बघ, पंचवर्षांनी लाडे दशवर्षांनी ताडे प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रम मित्रम. एक्झॅक्टली, हे बरोबर आहे. ताडांबद्दल आय डोंट अग्री ॲट ऑल. ताडांबद्दल काय म्हणतो? आता मी स्वतः नाही कधी मारलेलं माझ्या मुलाला. पिढी बदलली आहे. मी खूप सिरियसली विचारतोय की मुलाला मारणे हा फॅक्टर कधी आला पाहिजे.
आला पाहिजे की नसलाच आय एम कम्प्लिटली अगेन्स्ट फिजिकल अब्यूज ऑफ चिल्ड्रन. याला मी फिजिकल अब्यूज असंच म्हणेन, मारणं या गोष्टीला. ती व्यक्ती आहे, ती स्वतंत्र व्यक्ती आहे. आता या सेटवर जर मी तुला मारलं तर इज इट ऍक्सेप्टेबल? इट इज नॉट. मग मुलाला मारणं काय ऍक्सेप्ट करतो आपण? कारण मारतेस ह्याला मॅटर करतं ना. मी म्हटलं नाही आता सौमित्र नीट पाय ठेवून बसलेलं नाहीये, हा चल नीट बस. दिस इज नॉट ऍक्सेप्टेबल. कारण एक व्यक्ती म्हणून तुझा काहीतरी रिस्पेक्ट आहे, तुझी काहीतरी आयडेंटिटी आहे, तुझा सेल्फ एस्टीम आहे, तेवढाच 5 वर्षाच्या मुलाला सुद्धा आहे. पण असं म्हटलं जातं की लहान मुलांना कळत नाही चांगलं काय वाईट काय. कळतं, अगदी कळतं. मगाशी एक मी वाक्य म्हटलं होतं, आपल्याला मुलांच्या एजन्सीमध्ये आणि फॅकल्टीमध्ये विश्वास ठेवायला शिकायला पाहिजे. एजन्सी म्हणजे काय की एखादी गोष्ट करण्याची क्षमता, सारासार विवेकबुद्धी, चांगलं काय वाईट काय स्वतःसाठी हे समजून घेण्याची क्षमता. ही क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये असते आणि त्याला जे वातावरण मिळतं त्यानुसार ती मोल्ड होत जाते. मग त्याला जर विश्वासाचं वातावरण मिळालं, त्याला जर प्रेमाचं वातावरण मिळालं तर ही क्षमता नक्कीच त्याची आपोआप डेव्हलप होणार आहे. पण जर त्याला असं वातावरण मिळालं की बाबा माझं छोटंसं काहीतरी वेगळं मी केलं तर मला ओरडलं जातंय, तर मला मारलं जातंय, ते मूल काय शिकणार आहे? ते बंद व्हायला शिकणार आहे, ते लपवायला शिकणार आहे, ते चोरून ठेवायला शिकणार आहे गोष्टी, आणि तेच त्याच्या पुढच्या आयुष्यात त्याच्याबरोबर राहणार आहे. त्यामुळे मारणं हा फिजिकल अब्यूज आहे, कितीही वयाच्या माणसाचा असला तरी, आणि तो मुलांच्या बाबतीत तर अजिबातच. शेवटच्या टप्प्याकडे येतो मी. या सगळ्यामध्ये शिक्षण फार महत्वाचा भाग आहे, कारण शिक्षणासाठीच चाललंय. तुमची पद्धत वेगळी आहे, शाळांची पद्धत वेगळी आहे, तुमची म्हणजे पद्धती आहेत सगळ्या. बरोबर. येत्या काळात शिक्षणानं कशी कूस बदलली पाहिजे असं वाटतं तुला? मला वाटतं आपल्याला कंटेंट शिकण्याकडून लर्निंग टू लर्न कडे जाण्याची फार गरज आहे. काय शिकायचं यापेक्षा कसं शिकायचं हा मुद्दा महत्वाचा आहे. आता AI ची वारी सगळीकडे आहे, भीती आहे प्रचंड की इतके जॉब्स आता सगळे जाणार आहेत, काय होणार? काय होणार? ज्या माणसांना नवीन ठिकाणी, नवीन सिच्युएशनमध्ये, नवीन टेक्नॉलॉजी बरोबर, नवीन कॉन्टेक्स्टमध्ये जुळवून घेता येतं त्याच्या ते राहतील. म्हणजे नियमच आहे तो, जगाचा नियम आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे ज्याला शिकता चांगलं येतं तो टिकेल. ज्याला फक्त विषय शिकता येतो शिकवलेला तो नाही टिकणार. मग आत्ताच्या करिक्युलम मधलं सगळं मला आलं पाहिजे याची गरज नाहीये. आपल्या वेळा काळ वेगळा होता सौमित्र, आपल्याला ऍक्सेसच नव्हता रिसोर्सेसचा. त्यामुळे कुठून काही माहिती ज्ञान मिळवायचं तर आपल्याला ती टेक्स्टबुक्स गरजेची होती. आणि अजूनही भारतामध्ये असंख्य मुलं अशी आहेत की ज्यांना टेक्स्टबुक सोडून काहीही प्रिंट मटेरियल नाहीये त्यांच्या हातात, त्यांना इंटरनेट ऍक्सेस नाहीये. त्यामुळे त्यांना टेक्स्टबुक हे खूप मौल्यवान साधन आहे. त्यांच्या शाळा या खूप महत्वाच्या आहेत त्यांच्यासाठी. त्यामुळे अशा ठिकाणी तर आवर्जून हे शिकायचं कसं ह्याच्यावर भर देऊन शिकणं असणं फार गरजेचं आहे. आणि या सगळ्यामध्ये मोबाईल हा फॅक्टर किती महत्वाचा आणि कसा वाटतो तुला? मोबाईलकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन, स्क्रीन टाइम. आता अश्मयुगीन जो मानव होता तो काय, त्याची हत्यारं होती, वेगळी वेगळी पद्धतीची हत्यारं त्यांनी तयार केली होती आणि ती हत्यारं वापरून त्याच्या दैनंदिन कामामध्ये त्याला सुविधा मिळत होती. मोबाईल हे एक हत्यार आहे आत्ताच्या काळाचं. इट इज अ कल्चरल टूल. ते न वापरणं हे काळाशी सुसंगतच राहणार नाहीये. त्यामुळे मोबाईलचा वापर, कम्प्युटरचा वापर, इंटरनेटचा वापर हा सगळा मुलांना आलाच पाहिजे आणि त्यांनी तो केलाच पाहिजे अशा मताची मी आहे. पण त्याचे जे दुष्परिणाम होतात, फिजिकल हेल्थवर असतील, मेंटल हेल्थवर असतील, त्याच्यामध्ये फसवलं जाण्याच्या ज्या शक्यता असतात, ह्या सगळ्यांचा मुलांना आपल्याला अंदाज द्यायला हवा, याची कल्पना द्यायला हवी. आता माझ्या मुलाला कधी आम्ही अलाव केलं नाही मोबाईल बघायला असं केलेलं नाहीये कधी, पण आम्ही काही वेळेची मर्यादा सेट करून दिलेली आहे. आणि ती का सेट करून दिलेली आहे ह्याच्याबद्दल आम्ही त्याच्याशी बोललेलो आहोत की बाबा आपल्याला चष्मा आहे, त्याला सुद्धा चष्मा आहे, हे आपले डोळे अजून अधू झाले तर आपल्याला अजून 60-70 वर्ष ते वापरायचे डोळे. सो वी नीड टू कीप देम इन ऑर्डर. म्हणून आपल्याला ही मर्यादा वापरायची आहे आपल्यावर. किंवा त्याच्यामधून आता वेगळ्या वेगळ्या पोर्नोग्राफी येते, ह्याच्यामधून अचानक मुलांना माहीत नसतं काय आहे. या सगळ्या केसेसमध्ये तुम्हाला मुलांशी आधी हा संवाद करावा लागतो की हे धोके आहेत
असं झालं तर काय करायचं ह्याची कल्पना मुलांना द्यावी लागते. असं असं जर काही आलं तुझ्या मोबाईलवर तर तू माझ्याकडे ये, आय कॅन टेक केअर ऑफ इट. म्हणजे इथे त्याला न ओरडता काय तू बघतोयस हे न करता आय विल हेल्प यू टू गेट ओव्हर इट. हा जो विश्वास आहे हा एस्टॅब्लिश करायला लागतो. त्यामुळे आता आमच्या घरामध्ये मोबाईल, कम्प्युटर, इंटरनेट हे सगळं मुलगा वापरतो आमचा आणि त्याच्या गरजेपुरतं तो वापरतो. त्याला बऱ्याचदा असं बोललं जातं, म्हणजे शेवटचा प्रश्न विचारतो मी की ह्या मोबाईलमध्ये लहान मुलं नव्हेत तर 5वी 6वी 7वी 8वीतली मुलं सुद्धा जे गेम खेळतात ते हाणामारीचे, मारामारीचे, हिंसकच असतात. तर मग याला तुम्ही ते थांबवता की त्याला ते खेळू देता? आता ह्याच्याबद्दल कसं झालं की म्हणजे माझं अगदीच एकमत आहे याच्याशी की हे अशा पद्धतीचे गेम्स हे हानिकारकच आहेत कुठल्याही मुलासाठी, कुठल्याही वयाच्या मुलासाठी फॉर दॅट मॅटर. तर असे गेम खेळण्याची इच्छा त्याच्याकडून अजून फारशी आलेली नाहीये. जेव्हा आली तेव्हा आम्ही तो गेम डाउनलोड केला, आम्ही मिळून तो गेम खेळलो आणि मग त्याच्याबद्दल आम्ही त्याला सांगितलं की बाबा माझं हे मत आहे या गेम बद्दल, ह्याच्यातून मला आता असं होतंय, माझी छाती धडधडायला लागलीये, माझा असं घाम फुटलाय मला हे बघून. तर माझं जर 40व्या वर्षी हे होतंय तर तुला अजूनच त्रास होत असणार आहे आणि हे खरं नाहीये बरं का, हे समाजात असं नसतं. तर हे बोलल्यानंतर त्याची ती इच्छा फारशी झाली नाही नंतर असं आम्हाला दिसलं. आणि दुसरं मला एक असं वाटतं सौमित्र की तुम्ही जर क्रिएटिव्हली एंगेज्ड असला ना अनेक ठिकाणी तर ह्याची गरज पण भासत नाही. तुम्हाला जर तुमच्या एनर्जीज वापरण्यासाठी, मेंटल फॅकल्टीज वापरण्यासाठी चांगले उत्तम, तुझा मुलगा जर तासंतास बसून ते शस्त्र करतोय तर त्याला कशाला फोन बघायला? एक्झॅक्टली, त्याला गरज नाही पडत. ते तो फोन का बघतो? हे शस्त्र करताना मला कुठलं हत्यार म्हणजे कुठली कात्री लागणार आहे ह्याच्यासाठी तो फोन. ओके, आता अगदी खरंच शेवटचा टप्पा. या सगळ्यामध्ये सर्वसामान्य फॅमिली मधली सर्वसामान्य मुलं पण पकडूया, जो 10% होमस्कूलिंग करतात, 10% अगदी उच्चभ्रू असतात, जो 80% वर्ग आहे की जो सर्वसामान्य आहे, त्यांच्या पालकांना तू काय सांगशील की ते शाळेत तरी जात आहेत, शाळेत काढणं शक्य नाहीये, आमचं चौकोनी कुटुंब, आमचं हेच लाईफस्टाईल आहे, आम्हाला ते प्रिव्हिलेज घेता येत नाही, पण मी माझ्या मुलाला जर ट्रेन करायचं असेल, मुलाला मुलीला, किंवा जरा त्याला व्यवहार काय म्हणतात त्याला, ते ज्ञान त्याला जास्त मिळावं यासाठी थोडस मी कष्ट घेऊ इच्छित असेल तर मी काय करायला पाहिजे? खूप सोपं उत्तर आहे असं वाटतं मला सौमित्र. मला असं वाटतं की पालकांनी जमेल तिथे, जमेल तशा पद्धतीने मुलाला आपल्या कामामध्ये इन्व्हॉल्व्ह करायला हवं. आपलं काम म्हणजे फक्त घरकाम असं मी म्हणत नाही. आता काही ऑफिसचं काम असेल, तुम्ही बोला मुलाशी त्याच्याबद्दल, त्यातलं काही त्याला करण्यासारखं असेल तर ते आउटसोर्स करा त्याला, तो त्याच्या पद्धतीने करेल. ते कदाचित तुम्हाला उपयोगाचंही नसेल, पण व्यवहारामध्ये, खऱ्या आयुष्यामध्ये मोठी माणसं जे जे करतात त्याच्यामध्ये मुलांचा कनेक्ट असणं गरजेचं आहे. हा जो 80% तू म्हटलास गट, इथे प्रॉब्लेम काय झालेला आहे रे की शाळेची जी चौकट आहे त्याच्या बाहेरचा इनपुट मुलांना मिळत नाहीये. पूर्वीच्या काळी खूप नॅचरली घरातले व्यवसाय, आजूबाजूचे व्यवसाय ह्याच्यामध्ये मुलांचा सहभाग असायचा, त्याच्यामध्ये मुलांवर जबाबदाऱ्या असायच्या, घरामध्ये 4-5 भावंड असायची, एक व्हर्टिकल ग्रुप असायचा मुलांचा. हे सगळं आत्ता नाहीये. आणि शाळेमध्ये जेव्हा मूल जातं तेव्हा बघ कसं होतं की त्याच्याच सारखी एक 50 मुलं तिथे असतात, साधारण त्याच्याच आर्थिक गटामधली, त्याच्याच सामाजिक गटामधली, म्हणजे त्याच्या एक झेरॉक्स 50 तिथे त्याच्याबरोबर शिकत असतात. ह्याच्यापेक्षा बाहेर समाजात काय चाललंय हे कळणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या पालकांसाठी माझा एक सल्ला असा राहील की तुम्ही मुलाला इन्व्हॉल्व्ह करा तुमच्या कामांमध्ये, त्याला नातेवाईकांकडे राहायला पाठवा 10-10 दिवस, 15-15 दिवस. थोडी मोठी मुलं असतील 6वी 7वीच्या पुढची, त्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी इंटर्नशिप करायला पाठवा. लायब्ररीमध्ये इंटर्नशिप करा, एखाद्या तुमच्या खाली किराणा मालाचं दुकान असेल तिथे हे जे काम आहे, हे जे सोसायटीच्या दृष्टीने आपण सगळेच करत असतो, ह्याच्यामध्ये मुलाची इन्व्हॉल्वमेंट येऊ देत. ह्याच्यातून त्याचं सेल्फ लर्निंग होत राहील आणि ते शालेय शिक्षणाला पूरक असेल, इंटरेस्टही कळेल की काय त्याला आवडते. म्हणजे पुस्तकी शिक्षण, नुसतं लेखन वाचन इज नॉट एव्हरीथिंग. वा मानसी, मला खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून. अनेक प्रश्न मी तुला विचारले, आय होप की तुम्हाला यातून अनेक गोष्टी कळल्या असतील. तर मुद्दा शिक्षणाचाच आहे, पण तो जगण्याजवळ जाणाऱ्या शिक्षणाचा आहे, आणि तो तुम्ही कसा त्या मुलाला करून देता त्याचा फायदा हे शेवटी तुमच्यावर आहे.
तर मानसी, तू आवर्जून मित्रमंडळावर आलीस आणि माझ्या काही प्रश्नांना उत्तरं दिलीस. खरंच तुझे खूप आभार आणि तुझं खूप कौतुक की तुम्ही दोघांनी मिळून हा डिसिजन घेतला आणि मुलाला एक होमस्कूलिंग सुरू केलं. तुम्हीही तुमच्या पाल्याकडे पहा, त्याच्या आवडीनिवडी लक्षात घ्या आणि जे शक्य आहे ते करा. शेवटी हे सगळं पुन्हा जगण्याशी निगडीत आहे. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. मी सोशल मीडियावर आहे. तू सोशल मीडियावर आहेस? हो आहे. इन्स्टावर आहेस? इन्स्टावर आहे पण फार ऍक्टिव्ह नाहीये. फेसबुकला? फेसबुकवर मानसी आहे. तर सांगा कसं वाटतंय आणि भेटत राहू, बोलत राहू. आता मी थांबतो. भले ते घडू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मानसी. थँक्यू.